भंडाऱ्यामध्ये वाढलेल्या अवैध धंद्यांवरून आमदार नरेंद्र भोंडेकर हे आक्रमक झालेत। भंडाऱ्यात दर 2-3 दिवसांनी खुनाच्या घटना घडत आहेत। अवैध धंद्यांना वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलीस विभागानं यावर तातडीनं अंकुश लावण्याची गरज असल्याचं भोंडेकर म्हणाले। तसंच 2 महिन्यात माझ्याकडे मंत्रिपद आलं तर सर्वात आधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची खैर नाही असा इशारा सुद्धा दिलाय। जळापासून मुळापासून नष्ट करा आणि जर तुम्ही जळापासून मुळापासून नष्ट करत नसाल, जर तुम्ही ह्या क्राईम थांबवत नसाल तर वेळ बदलते। आज आमच्याकडे समजा ठीक आहे, म्हणजे 2 महिन्यानंतर जर आमच्याकडे मंत्रिपद आला तर पहिले सगळ्यात पहिले एसपी आणि कलेक्टरचा खैर नाही ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। कारण हा जिल्हा शांत आणि प्रिय जिल्हा आहे, हा कधीच निगेटिव्ह जिल्हा नाही आहे। परंतु निगेटिव्ह जिल्हा कोणी करत असेल त्याच्या फक्त चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या बंगल्यामध्ये राहणं एसपी कलेक्टरला तिथपर्यंत नाही आहे।